सर आपलं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव कैलास विठ्ठल शेटे, राहणार येवले आकडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। आणि बरं, हे आता आपण तुमच्या ऊसाच्या शेतामध्ये आलो आहोत। हो बरोबर। किती क्षेत्रफळ आहे? या ठिकाणी 2 एकर ऊस आहे। या ठिकाणी 2 एकर क्षेत्र आहे। 2 एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी ऊसाची लागवड केलेली आहे। बरं, आता हा ऊस साधारण किती दिवसात झालेला आहे? आता साधारणतः हे ऊस 4 महिन्याचा झालेला आहे। राईट 4 महिन्याचा या ठिकाणी झालेला आहे। बरं, आज 15 तारीख आहे। राईट आज 4 महिन्याचा ऊस या ठिकाणी झालेला आहे। बरं, आता आपलं तुमच्या हातामध्ये जे प्रोडक्ट आहे हो नेमारिच, हो हो होमनी अळीसाठी, हां हां, तर हे तुम्ही वापरताना हो हो काय प्रॉब्लेम आला तुमच्या पिकामध्ये? होमनी अळीचं प्रमाण वाढलं होतं का? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस आपण 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी लागवड केली, ऊसाची लागवड केली, तर ह्या ऊसाची लागवड केल्यानंतर या ठिकाणी उतार वगैरे चांगला होता। पण या ठिकाणी ते आपले अळीचा या ठिकाणी प्रादुर्भाव जाणवला, हुमणी अळीचा या ठिकाणी प्रादुर्भाव या ठिकाणी दिसला। तर मग आम्ही म्हणजे बरेचसे वडील, मी आणि या ठिकाणी आम्ही बघितलं की आता हुमणी अळीचा प्रारंभ नेमकं सुरू झालेला आहे, मग यासाठी काय करावं, काय करायला पाहिजे। तर या ठिकाणी आम्हाला अशीच माहिती मिळाली की धन्वंतरी तुम्हाला माहिती आपल्या प्रोडक्टची आमच्या गावामध्येच समजा एक गणेश नेहे आहेत, नेहे सर यांनी तुम्हाला माहिती दिली। त्यांना मी या ठिकाणी प्लॉटवर एकदा आणलं की सर असं असं झालेलं आहे, आमच्या प्लॉटला असं असं या ठिकाणी हे दिसत आहेत, तर यावर काय उपाय आहे? ते म्हणजे आपल्याकडे धन्वंतरीचं या ठिकाणी निमॅरिच नावाचं एक प्रोडक्ट्स आहेत, तर त्या ठिकाणी हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरून बघा 100% रिझल्ट तुम्हाला येणारच आहे। पण मग म्हटलं चला आपण आता बाकीचे प्रोडक्ट्स एवढे वापरून बघितलं, आपला रिझल्ट काय जाणवला नाही, तर याचा इतका इफेक्ट या ठिकाणी जाणवला आहे। एकच वेळा वापरलं? हो, एकदाच वापरले फक्त, एकरी एक बॅग फक्त। हो, एकरी फक्त एक बॅग वापरली, तर या ठिकाणी पूर्णपणे त्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झालेला आहे। आम्ही परत त्या ठिकाणी त्या मातीचं परीक्षण करून बघितलं, बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी प्लॉटमध्ये बघितलं, तर कुठल्याही प्रकारे हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही। हुमणी अळीचा तुमचा पूर्णपणे बंदोबस्त, पूर्णपणे 100% पूर्णपणे। तुम्हाला नंतर कुठले केमिकल वापरायची गरज पडली नाही, काहीच आवश्यकता जाणवली। ठीक आहे। सोबत तुम्ही RPS 76 किती वेळा दिलाय? तर आम्ही 1-2 महिन्यानंतर, साधारणतः 2 महिन्यानंतर ऊसाची त्या ठिकाणी वाढ आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती थोडंसं असं पानावरती ऊसाचं आपलं पावसाचं प्रमाण भरपूर झाल्यामुळे या ठिकाणी पानावरती करपा असं या ठिकाणी पानांवरती जाणवलेला होता। तर मग त्याच्यामुळे ऊसाची वाढ थोडीशी आणि त्याच्यामध्ये असणारा हिरवेपणा त्या ठिकाणी दिसत नव्हता। तर आम्ही या ठिकाणी RPS 76 म्हणून हे धन्वंतरीचं एक प्रोडक्ट्स आहे, मला गणेश सरांनीच या ठिकाणी दिलं, ते म्हणजे हे तुम्ही वापरा बघा, तुमच्या ऊसाचा कलर वगैरे त्या ठिकाणी पानांचा कलर, वाढ कशी होती तुम्ही ते बघा। मग त्यानंतर आपण याचा या ठिकाणी स्प्रे घेतला, RPS 76चा आपण स्प्रे घेतला आणि त्या स्प्रेनुसार त्या ऊसाचा एकदम कलर पण त्या ठिकाणी चेंज झाला आणि पानावरती जो करपा होता त्या ठिकाणी त्याचा जवळजवळ 95% म्हणजे 100% म्हणलं तरी चालेल का त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी जाणवला। ग्रीननेस पण चांगला आहे, हो ग्रीननेस पण एकदम, आणि पानाची रुंदपणा पण चांगला, रुंदपणा चांगला आहे एकदम, म्हणजे 100% रिझल्ट एकदम खास आहे। आता हा ऊस 4 महिन्याचा झालेला आहे, तरी पण आज त्याची अजून जी मोठी खांनी म्हणतो आपण ती सुद्धा केलेली नाही, ते ऊस डोक्यावरतून वरती गेलेला आहे, त्याने पेरे पकडायला सुरुवात केलेली आहे। हो, त्यानंतर याच्या आता सध्या जर बघितलं आपण तर 4 ते 5 कांड्यावर ऊस हा 3 ते 4 महिन्यात त्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे। तर RPS 76चे आणि आपलं जे हुमणी अळीसाठी नेमारीचे तुम्हाला जे रिझल्ट मिळाले आहेत, हो हो, त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे? एकदम 100% आमचं एकदम 100% पूर्ण या ठिकाणी समाधान आहे। आणि मी या ठिकाणी जे शेतकरी आहेत, आज शेतकरी आता या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जे काही उद्ध्वस्त झालेले, आता नव्याने जे काही रब्बी पिकाची या ठिकाणी लागवड करणार आहे, त्यासाठी मी हुमणी अळीचा असेल एखाद्या प्रादुर्भाव एखाद्या शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये, त्यांनी अवश्य या ठिकाणी हे निमॅरिच नावाचं जे काही प्रोडक्ट्स आहे धन्वंतरीचं ते 100% वापरा आणि त्या ठिकाणी तुम्हाला 100% रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे। कुठल्याही प्रकारचे अवांतर औषध वापरण्याची गरज नाही, आपल्याला रिझल्ट महत्त्वाचा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणचं प्रोडक्शन त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद।